आर्थिक परिस्थितीवर थोडीशी मात व्हावी आणि पुढे मुलांना शिक्षणाला कधी अडचण येऊ नये म्हणून घर सांभाळून नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण ह्या दोन्ही गोष्टी सांभाळताना इतकी तारांबळ उडते की या लेकरांना कधी सकाळी व्यवस्थित शाळेची तयारी पण करून द्यायला जमतं तर कधी नाही जमत. दिदू आता तशी समजदार झालेली आहे, पण मनू अजून लहानच आहे. केसांची वगैरे व्यवस्थित काळजी करणं जमत नाही. म्हणून मग आम्ही मायलेकी काय करतो, असं संध्याकाळचं मस्तपैकी केसांना तेल वगैरे लावून आधीच गुंता काढून ठेवतो. म्हणजे सकाळी दिदू तिच्या तिच्या वेण्या घालते आणि शाळेला जाते. आणि मी जसं केलं ना तसं माझ्या लेकरांना माझ्यासोबत करायचं असतं. मला म्हटली दिदू की मम्मी तू आमच्या केसांना तेल वगैरे लावून देणार, मग तुझ्या केसांना कोण? म्हणून म्हटलं चल बाबा. आणि मग काय, अशा मस्त गप्पा बिप्पा मारत आम्ही मायलेकींनी सकाळी धुवून ठेवलेले भांडे रचून वगैरे घेतले. आणि माझ्या दिदू बाळाला ना माझ्याशी भरपूर बोलायचं असतं. असं म्हणतात मुलगी मोठी व्हायला लागली की ती मायलेकींचं नातं हे मैत्रिणींचं नातं बनतं. आता मला तसा अनुभव यायला लागला आहे. कारण की दिवसभराचं काय झालेलं असतं ते मी कंपनीतल्या गप्पा तिला सांगते आणि तिच्यासोबत शाळेत काय झालं त्या गप्पा ती माझ्यासोबत शेअर करत असते. अगदी काही असू द्या, आमच्या मायलेकींमध्ये हा संवाद खूप महत्त्वाचा असतो. आणि मग काय, दीदीने गप्पा मारल्या मग काय माझं मनोबळ मागे राहणार आहे का? आम्हालाही शाळेमधल्या छोट्या मोठ्या गमती जमती सगळं शेअर करायचं असतं. माझ्या लाडू बाळाला खूप गोड